बुलंद आवाज। नमस्कार, मी अभय धोंडीराम वाघमारे, माण तालुक्याचे स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचा मुलगा। स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे हे 1990 साली पहिल्यांदा आमदार झाले। ते आमदार होण्यापूर्वी एक कवी मनाचे लेखक होते। त्यांनी 1983 साली उल्का हा काव्यसंग्रह लिहिला होता। त्या काव्य संग्रहाचे प्रकाशन भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते झाले होते। 1983 साली आपल्या दुष्काळग्रस्त भागाबद्दल एवढी जाणीव असणं हे तेव्हा प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांना फार त्याचं कौतुक होतं की मुंबईत शिकलेला माणूस हा त्याच्या राहत्या गावी दुष्काळग्रस्त भागाबद्दल एवढी जाणीव ठेवू शकतो। त्याबद्दल त्यांनी तेव्हा 1983 साली रमेश तेंडुलकर यांनी त्यांचे फार कौतुक केले होते। खरं तर 1990 ते 99च्या दशकामध्ये 9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1995 साली जेव्हा दुसऱ्यांदा धोंडीराम दादा जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांनी 16 ते 17 पक्ष आमदारांच्या पाठिंबाने शिवसेना भाजप युती शासनाला त्यांनी पाठिंबा दिला होता। आणि पाठिंबा निव्वळ एकाच कारणाने दिला होता की आमच्या या दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार बनवावं, इकडे पाणी आणावं, म्हणून उरमोडी जिहे कटापूरच्या योजना मंजूर करून घेण्यात आल्या। त्यावेळेनंतर मान तालुक्यात पाणी यायला सुरुवात झाली। त्याच्यापूर्वी जर का तुम्हाला सांगायचं झालं तर 1972 साली त्यांनी गणिका हा काव्यसंग्रह लिहिला होता। वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी हा काव्यसंग्रह लिहिला होता। तर अशा कवी मनाचा आणि लेखकाचा याच्या पोटी मी जन्माला आलो हे मला खरंच फार अभिमान आहे। आज धोंडीराम दादांना जाऊन 9 वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्याच स्मरणार्थ त्यांच्या राहत्या गावी वडजल येथे एक भव्य असं स्मारक बांधण्यात येत आहे। हे स्मारक बांधताना जेव्हा मी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विविध गावी विविध लोकांना जेव्हा भेटत होतो तेव्हा मला एक कळालं की या माणसाची प्रचिती किती मोठी आहे। हा माणूस आमदार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेच, परंतु एक माणूस म्हणून माणुसकीला जागणारा माणूस म्हणून हा इतकं प्रसिद्ध आहे। हे याचा मला फार अभिमान वाटतो। म्हणजे आज मी कुठल्याही गावी गेलो, कुणाच्याही घरी गेलो तर दादांबद्दल सांगताना इतकं मन भारावून होतं लोकांचं की म्हणजे जसे की दादा आता थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे आहेत असं जाणीव होते। तर अशा माणसाच्या पोटी जन्म घेणं म्हणजे हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि हे मी अंतःकरणापासून बोलतोय। म्हणजे आज आम्ही नवी मुंबई येथे जरी राहत असलो तरी गावच्या संपर्कामध्ये असताना लोकांचं त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांनी केलेले कार्य म्हणजे मी आता इतकंपर्यंत ऐकले की ते जिथे ज्या घरात जायचे तिकडे जी भाजी भाकरी जे मिळेल ते खायची। म्हणजे त्यांचा कधी असा स्वार्थ कधीच नव्हता किंवा स्वतःसाठी काय करावं, स्वतःसाठी काय मिळावं, घरच्यांसाठी काय करावं असा अजिबात त्यांचा हेतू नव्हता। त्यांचा फक्त एकच हेतू होता की माझ्या मान तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचा सर्वतोपरी जे काय त्यांच्या हातून काय कार्य घडत असतील ते करतील, म्हणजे असे होते दादा। आणि त्यांचं आता स्मारक आम्ही बांधायला घेतलेलं आहे आणि लवकरच मान तालुक्यातील सर्वसामान्यांना या स्मारकाबद्दलची माहिती आम्ही देऊ। आणि एक एक छोटासा किस्सा मला सांगावासा वाटतोय। तर तो तुम्हाला जाहीर सांगायचा पण मला याच माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की 2015 रोजी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं मार्च महिन्यामध्ये आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर नोटीस काढली होती की कुठल्याही पासधारकाला त्या क्षेत्रामध्ये विधान भवनाच्या क्षेत्रामध्ये परवानगी नाही। आणि वडिलांचे निधन झाल्यामुळे मी काही कारणास्तव विधान भवनात गेलो होतो आणि पेन्शन संदर्भात आम्ही तिकडे गेलो होतो। तर तिकडे गेलं असताना मला कळलं की आज
देवेंद्र फडणवीसांनी नोटीस जाहीर केली आहे की कुठल्याही पासधारकाला, आमदार, खासदार किंवा कुठल्याही अधिकाऱ्याच्या माध्यमातून जे पासधारक आहेत त्यांना परवानगी नाकारण्यात येणार आहे. मला काही सुचेन असं झालं आणि मी तेव्हा थोडंसं आवाज चढवून बोलायला लागलो, कारण का मला खरंच काही कळत नव्हतं, मला जाणं गरजेचं होतं. तर माझा आवाज वाढलेला बघून तिथला एक सुरक्षा अधिकारी तो आला बाहेर आणि त्यांनी म्हटलं की अरे काय झालं. तर मी म्हटलं की मी असं या कामासाठी आलोय. तर तू आता नाव काय घेतलंस, कोणाचं नाव घेतलंस. तर मी म्हटलं की मी माझे आमदार धोंडीराम वाघमारे स्वर्गीय यांचा मुलगा आहे. तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नोटीस बजावलेली असताना देखील त्यांनी मला तिकडे जाऊन दिलं आणि विसाळ माळ्यावर SBI बँक आहे आणि त्या बँकेत जाऊन मी माझं काम करून आलो. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आणि मी येऊन खाली त्यांना मी नमस्कार केला की धन्यवाद म्हणून. तर त्या माणसाने मला सांगितलं की मी गेली 30 वर्ष झालं मी विधान भवनामध्ये सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय, पण तुझ्या वडील धोंडीराम वाघमारेंसारखा आमदार मी अजूनही बघितला नाही. तर माझ्या अंगावर आताही काटा आलेला आहे. म्हणजे मला इतका माझा ऊर उघडून आलेला, मी ढसाढसा तेव्हा रडायला लागलो की हा व्यक्ती कसा असणार, म्हणजे माझे वडील कशी असणार. की मला तसं बघायला गेलं तर त्यांचा सहवास फार कमी लाभलाय, पण जेवढा लाभलाय आज मी त्यांच्या विचाराने जगण्याचा प्रयत्न करतोय आणि मी खरंच अंतःकरणापासून सांगतोय त्यांच्या विचाराने जगताना इतकी मजा येते की म्हणजे आपण एखाद्या विश्वविद्यालयामध्ये जे शिक्षण घेतो किंवा एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो, तेव्हा आपल्याला जी अनुभूती होते तसाच प्रकार झालेला आहे. आज मी स्वर्गीय धोंडीराम वाघमारे दादांना खरंच फार मिस करतो, परंतु एक मनाशी गाठ बांधलेली आहे की आज त्यांचे विचार जे इतर जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचं काम मी माझ्या जेवढं जमेल तेवढं प्रामाणिकपर्यंत मी हा माझ्या जीवनाचा ध्येय म्हणून मी करणार आहे. मी पोपट बनसोडे, पत्रकार, मान तालुक्याचे स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांचा वडजल येथे जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत त्यांच्या वडिलांचं निधन झालं. गरीब परिस्थितीत जन्म झालेल्या स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचा सांभाळ त्यांच्या आई किसाबाई वाघमारे यांनी केला. ते शाळा शिकावे म्हणून त्यांनी शाळा सारवण्याचं सुद्धा सुरुवातीला काम केलं आणि त्यांच्याकडूनच संघर्षाचा वसा घेऊन धोंडीराम वाघमारे यांनी 4थीत असताना जिल्हाधिकारी वडदल येथे आले असताना वडदल येथील सार्वजनिक व्यवस्थेच्या संदर्भात लहान वयात तक्रार करून त्यांनी एक सुलूक दाखवली होती. त्या काळात ते जिल्हाधिकारी म्हणाले होते की हा मुलगा पुढे जाऊन कोणतरी 100% अधिकारी वगैरे मोठा माणूस बनल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं ते शब्द खरे होऊन त्यांनी ते 1990 साली या मान तालुक्याचे अपक्ष म्हणून आमदार झाले व त्यानंतर 95 साली ते आमदार झाले. या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये 90 साली ते सुरुवातीला आमदारकीला उभे राहिले असताना मान तालुक्यातील सर्वसामान्य दुष्काळी भागातील लोकांनी त्यांच्यासाठी लोकवर्गणी काढून आमदार केलं. असं एकमेव महाराष्ट्रातलं उदाहरण असेल की ज्या व्यक्तीसाठी लोकांनी पदरमोड करून पैसे खर्च करून स्वतः फडक्यात भाकरी बांधून घेऊन पायी चालत जाऊन प्रचार करून त्यांना अपक्ष म्हणून निवडून आणलं. याचं कारण की त्यांनी 80च्या साली एक हुंदका काव्यसंग्रह लिहिला होता. ते कवी मानाचे होते. त्यांनी हुंदका काव्यसंग्रहातून मान तालुक्याच्या व्यथा त्या हुंदक्यातून मांडल्या होत्या आणि त्या संपूर्ण राज्यभर त्या गाजल्या होत्या. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये असलेला दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचा त्यांच्याकडचा मानस हा माणूस पुढे जाऊन आपल्या तालुक्यासाठी काही ना काहीतरी करू शकतो म्हणून लोकांनी त्यांना प्रचंड मताने दुसऱ्या वर्षी 95 साली निवडून दिलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी त्या काळी 16 अपक्ष आमदार राज्यात निवडून आले होते. त्यामध्ये ह्यांचा नंबर होता. त्यांनी 16 अपक्ष आमदारांनी युती शासनाला पाठिंबा दिला आणि युती शासन ह्या 16 अपक्ष आमदारांच्या जीवावर स्थापन झालं होतं. आणि केवळ माझ्या दुष्काळी मान तालुक्याचा पाणी प्रश्न मिटावा
म्हणून त्यांनी त्या युती शासनाला पाठिंबा दिला आणि फक्त माझ्या या दुष्काळी भागाचा कलंक पुसावा म्हणून कृष्णा खोरे पाणी संघर्ष कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करून जिहे कटापूर आणि उरमोडी या दोन्ही योजनांना त्यांनी निधी मंजूर करून आणला। आज खऱ्या अर्थाने जलनायक कुणी असले तरी या मान तालुक्याचे पाणी प्रश्नाचे सिंचन योजनाचे जनक हे स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारेच आहेत। आज त्यांचं वडजल गावी स्मारक तयार करण्याचं काम त्यांचे चिरंजीव अभय धोंडीराम वाघमारे यांनी हाती घेतलं असून हे मान तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे। कारण ज्या माणसानं चटणी भाकरी पिठलं भाकरी घराघरात जाऊन खाल्लं लोकांच्यासाठी त्यांनी काम करत असताना या दुष्काळी भागाचा या माझ्या मानच्या मातीतल्या लोकांचा दुष्काळ हटावा आणि त्यांना चांगलं जीवन मिळावं म्हणून त्यांनी हा पाणी प्रश्नाचा लढा यशस्वी केला। म्हणून आज मान तालुक्यात जे पाणी दिसत आहे ते केवळ आणि केवळ स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचीच आणि त्या तत्कालीन त्या लोकांनी ज्यांच्यावर प्रेम केलं निवडून दिलं त्या लोकांचीच ही पुण्याई आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून त्यांनी ह्या भागाचा कायापालट करण्याचा वसा घेतला आणि त्या दृष्टीने त्यांनी घराची कुठलीही कसलीही चिंता न करता मान तालुका हेच माझं कुटुंब समजून त्यांनी या मान तालुक्यासाठी भरभरून काम केलं। त्यांनी घराकडे कधी लक्ष दिलं नाही मला ही पाहिजे ते पाहिजे। गेल्या 30-35 वर्षामध्ये त्यांचं वडदरमध्ये साधं घरही नव्हतं। ही फार मोठी शोकांतिका आहे।